विविध भारती पुणे. ठळक बातम्या. महत्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा सुरत ते बिलिबोरा हा पहिला टप्पा 2027 मध्ये सुरू होईल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. या प्रकल्पाचा ठाण्यापर्यंतचा टप्पा 2028 पर्यंत तर वांद्रे कुर्ला संकुलापर्यंतचा भाग त्याच्या पुढच्या वर्षी पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शिळफाटा या दरम्यानच्या 5 किलोमीटरच्या बोगद्याचं जोडकाम अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत काल पूर्ण झालं. त्यानंतर ते बोलत होते. जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्या तर ग्राहकांना 1915 या क्रमांकावर देशातल्या 17 विविध भाषांमध्ये तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. वाहनं, बँकिंग, ई कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि उपकरणं अशा विविध वस्तूंवरच्या कर आकारणी संदर्भातल्या तक्रारी या मदत क्रमांकावर नोंदवता येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या रंगानुभूती पूर्व रंग ते उत्तर रंग या महोत्सवाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल झालं. अशा महोत्सवातून सांस्कृतिक पंढरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख निर्माण होण्यात मदत होत असल्याचं पवार म्हणाले. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेल्या संस्थांचा सन्मान यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यभरात उद्यापासून आदिशक्तीचा जागर सुरू होणार आहे. यासाठी राज्यातल्या 3.5 शक्तीपीठांसह ठिकठिकाणच्या देवींच्या मंदिरांमध्ये जय्यत तयारी केली जात आहे. पुण्यात तांबडी जोगेश्वरी आणि चतुश्रृंगी मंदिरांमध्ये उद्याच्या घटस्थापनेनिमित्त लगबग दिसून येत आहे. दरम्यान तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात उद्या आणि परवा वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागानं कळवलं आहे. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं आपदा मित्र सखी हे पथक तयार केलं आहे. राज्यातल्या आपत्ती बचावासाठीचं हे पहिलं महिला पथक असून या पथकाला अद्ययावत प्रशिक्षण देण्याचं काम सध्या सुरू आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून